नमस्कार, जय जिनेंद्र. मी सुकुमार शहा. आज आपल्याला अतिशय दुर्लक्षित पण सुंदर जिन मंदिराचं दर्शन घडवित आहे. आपण चंदगडजवळ भोगोली या गावात आहे. इथं जुळे पार्श्वनाथ किंवा ट्विन पार्श्वनाथ मंदिर असं सापडलेले दोन मंदिर जवळजवळ आहेत, एकसारखी आहेत. भोगोली गावात आल्यानंतर हे रवळनाथाचं एक प्रसिद्ध मंदिर आहे गावचं. या रवळनाथ मंदिरच्या मागच्या बाजूला जिन मंदिर आहेत. तर आपण त्या जिन मंदिराचं दर्शन घेऊ. चला. पार्श्वनाथ जिन मंदिर, जुळे मंदिर जे आहेत त्याचा हा मानस्तंभ, जुना पुरातन मानस्तंभ आहे. एका पाषाणात बनवलेला आहे आणि येथून आपण जाऊ, आपल्या मंदिराचं दर्शन घेऊ. चला. आपण मंदिराच्या भागात प्रवेश करतोय. दोन्ही बाजूला स्थानिक लोकांनी अतिक्रमण केलं आहे. कित्येक वर्ष ही मंदिरं गुराचा गोठा किंवा गोडाऊन म्हणून वापरली गेली. 2022 साली ही पुनर्जीवित केली आणि त्यानंतर लगातार ही पुनर्जीवित करण्याचं काम चालू आहे. हे मंदिर नंबर 1 आणि मंदिर नंबर 2 जुळे भाव असल्यासारखी जुळी मंदिर आहेत. पूर्ण रचना, पूर्ण त्याचं बांधकाम, चिरानं चिरा, प्रत्येक दगडन दगड एकसारखा आहे. तर आपण त्या मंदिरमध्ये पूजा चालली आहे. पहिल्या आपण दुसऱ्या मंदिरात प्रवेश करू. हे बाहेरची ओसरी, हा मुख्य दरवाजा. श्री 1008 पार्श्वनाथ मंदिर भोगोली. हा मुख्य दरवाजावर 4 जिनमूर्ती आहेत. ललाट बिंब असं काही नाही आणि सुंदर दगडी चौकट. पायाशी जो पायरीचा दगड आहे त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले 2 हत्ती. असं हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. ही ओसरी आहे, आपण इथं बघू शकता. श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन टेम्पल भोगोली. हे रिन्युएशन 10 जून 22ला केलं आहे आणि ते श्री भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा लखनौ आणि दिल्ली यांनी केलेला आहे. तर याचा हा दगड बसवलेला आहे, पण खूपच सुंदर काम केलेलं आहे. इथले सर्व लोक, जो अतिक्रमण आहे ते बाजूला काढून मंदिर रिस्टोर केलेलं आहे पूर्ण. आपण बघू शकता, सुंदर दगडी खांब आहेत. हे दगडी खांब कसे बनवले असतील त्या काळात, सगळे एकसारखे दगडी खांब आहेत आणि याच्यावर सुंदर कलाकुसर केलेली आहे. हे दोन्ही बाजूला आपण बघू शकाल. या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे मंदिर आहे, हे जे खांब आहेत, खांबाच्या वरच्या बाजूचे सगळ्यात आपण बघू शकता, हे चारी बाजूला असं नागफणा असलेलं वरच्या बाजूला दगड आहेत आणि हे चारी बाजूला जसं ह्या नागाच्या डोक्यावर हे पेललेलं मंदिर आहे असं हे चारी बाजूला दिसतं. कुठलंही मंदिर बघितलं तर आपल्याला जरा अनोखा प्रकार आहे. हा सभामंडप, सभामंडपानंतर हा दुसरा दरवाजा, तो पण दगडी दरवाजा आहे. साईडला झरोके आहेत हवा जायला आणि वर ललाटबिंब नाही, पण 2 जिनमूर्ती दिसतील. मागच्या दरवाजावर 4, या दरवाजावर 2. कलाकुसर उत्कृष्ट. मंदिराच्या बाजूला दोन्ही चांगले पिलर कलाकुसर केलेले आणि झरोके असलेले. दोन्ही बाकीचे पण जे साईडले खांब आहेत त्याच्यावर पण सुंदर कलाकुसर. आणि हे टोटल 2 आणि 2 4 आणि 4 8 12 आणि 16 खांबावर हा उभा राहिलेला सभामंडप. या इथं पायरीच्या दगडीमध्ये परत पुष्प आहेत. सभामंडप सोडून आपण अंतराळात प्रवेश करतो. अंतराळात प्रवेश केल्यानंतर सुद्धा उत्कृष्ट दगडी दरवाजा. या दरवाजावर पण आपण 2 जिनमूर्ती बघू शकतो. वरच्या बाजूला कमलपुष्प, अंधारात दिसत नाही. आणि ही सुंदर पार्श्वनाथ मूर्ती, खूपच सुंदर मूर्ती आहे. या बाजूला
परत पूर्ण दगडी बांधकाम, आणि हा जो सभामंडप आहे हा 4 खांबांवर, आणि आत आपण गाभाऱ्यात प्रवेश करतोय. ही सुंदर पार्श्वनाथ मूर्ती. या मूर्तीचे तर वरच्या बाजूला यक्ष तोंड आहे, सुंदर महिरप आहेत. या बाजूला मकर तोंड असलेला, बैलाचं शरीर असलेला, वाघाचे पाय असलेला असा हा प्राणी, काल्पनिक प्राणी, जो आपल्याला पूर्ण मायथॉलॉजीमध्ये दिसतो तो प्राणी आहे. सप्तफणा असलेलं हे पार्श्वनाथ भगवानांवरचं सर्परूपी छत्र, त्यावर छत्र आहे, आणि या बाजूला दोन्ही चामर आहेत. छत्र आणि चामर इथं तुम्हाला दिसतील. खाली ही मूर्ती पूर्ण जर बघितली, दोन्ही बाजूला खूप चांगलं डिझाईन आहे, नक्षी आहे. आणि पायाशी डाव्या बाजूला धन्येंद्र, उजव्या बाजूला पद्मावती अगदी क्लिअर आपल्याला दिसतात. थोडी क्षती झालेली आहे, पण धन्येंद्रांच्या डोक्यावर छोटा सर्पफणा, ही धन्येंद्र, आणि ही पद्मावतीची मूर्ती, याच्यावर पण छोटा सर्पफणा, आणि सर्पफण्यामध्ये बहुतेक पार्श्वनाथ मूर्ती असावी. पण असे हे सुंदर मूर्ती कित्येक वर्ष दुर्लक्षित राहिली. गाईगुराचा गोठा किंवा कोठार म्हणून वापरली गेली तरी सुद्धा अशी सुंदर मूर्ती राहिली आहे. हे एक अतिशयच म्हणायला पाहिजे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे या गावातले लोक जरी हा उपयोग शेजारपाजार असा करत असतील तरी वर्षातून एकदा इथं मोठा पूजा घालतात. भले ती सत्यनारायण पूजा असेल, पण त्यामागची भावना अशी आहे, हे जे देव आहेत इथल्या गाई गुरांवरचं अरिष्ट दूर करतात, त्याच्यावर रोगराई पसरू देत नाहीत, आणि त्यांना साकडं घालायला म्हणून ती पूजा घातली जाते. हे पण एक जरा अनोखं वैशिष्ट्य आहे. दरवर्षी इथं पावसाळ्याच्या आधी ही पूजा घातली जाते. तर असं हे जुळ्या मंदिरपैकी एक मंदिर आपण बघितलं. असंच मंदिर पलीकडे आहे जिथं आज आमचे मित्रवर्य बाळगोंड पाटील यांनी कलिकुंड पार्श्वनाथ विधान घातलेलं आहे. त्यानिमित्तानंच आम्ही इथं आलेलो आहोत. जय जिनेंद्र.